ज्यावेळेस असे ब्लाउजेस येतात ना शिवायला, त्यावेळेस तुम्हाला पण कळत नाही ना कुठलं अस्तर वापरावं. एक तर याच्यामध्ये खूप मल्टी कलर आहेत. तर या मल्टी कलरचं सांगते अगोदर. ही याची मेन साईड आहे आणि ही याची बॅक साईड आहे. तर आता खूप वेळेस काय होतं, असे खूप जास्त कलर येतात ब्लाऊजमध्ये. तर यावेळेस पाहायचं तुम्ही, की यात जास्त शेड कुठला आहे. आता याच्यात मला थोडासा जास्त रेड वाटतोय, त्यामुळे मी रेड कलरचं अस्तर लावते. तर पण कधी-कधी काय होतं, ही साईड एक असते, ही साईड एक असते. आता हे साडीच्या ब्लाऊजला पण होतं. त्यावेळेस तुम्ही काय करता, कधी-कधी काही जण काय करतात, ह्या कलरचं अस्तर लावतात. हा आतला कलर आहे ब्लाऊजला, त्यामुळे त्यांना ह्या कलरचं अस्तर लावतात. पण असं नाही करायचं. ज्यावेळेस बाहेरचा कलर जो आहे ना, त्याच कलरचं अस्तर लावायचं, ना की आतल्या कलरचं. कारण आतली साईड ही पूर्णपणे झाकून जाते आणि मग ते अस्तर जे आहे ना, तर ते विदाऊट वेगळं दिसतं. त्यामुळं काय करायचं, नेहमी बाहेरचा कलर जो आहे ना, त्याच कलरचा अस्तर लावायचा. आता याला व्हाईट अस्तर लावलं, तर ते खूप वेगळं दिसेल. याची जरी आतली साईड व्हाईट असेल तर. पण रेड कलरचं अस्तर लावलं, ब्लाऊजची फिनिशिंग ही खूप छान येते. आता पहा, हे मी रेड कलरचं अस्तर लावलंय, तर याची फिनिशिंग पहा तुम्ही. असं जरी ब्लाऊज पडलं, म्हणजे काही अस्तरचा भाग दिसतोय, हा भाग दिसतोय, तर ही छान दिसतोय ना की विदाऊट दिसते, मॅचिंग वाटतंय. तर त्यामुळे तुम्ही पण असं करत जा. थँक